आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. मानकापूर तालुका निपाणी येथील इचलकरंजी रोडवर असलेल्या पाटील मळ्यात एका विहिरीत गेल्या 15 दिवसापासून ठाण मांडून बसलेली मगर गुरुवार दिनांक 18 रोजी सकाळी विहिरीतून बाहेर पडल्याच्या खुणा पाळत ठेवलेल्या युवक व स्थानिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी आजूबाजूला पाहणी केली तर ऊसाच्या शेतामध्ये मगर दिसली. त्यांनी तात्काळ मानकापूर ग्रामपंचायतीला माहिती दिली. मगर मोठी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो, यासाठी जयसिंगपूरच्या वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यूच्या टीमला पाचारण करण्यात आले. या टीमने स्थानिक युवकांच्या मदतीने सदर मगरीला पकडून जेरबंद केले आहे. या मगरीची लांबी सुमारे 7.5 फूट लांब व तब्बल 200 किलो वजनाची ही मगर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गेल्या 15 दिवसापासून पाटील मळा परिसरात नागरिकांना जीव मुठीत घेऊन रोजचा दिवस काढावा लागत होता. अखेर या मगरीला पकडल्याने त्या भागातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. घटनास्थळी चिकोडी वन खात्याचे अधिकारी यांनी भेट दिली. सदर मगरीला वन खात्याच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की पंचगंगा नदीला महापूर आल्याने या महापुराच्या पाण्यातून मगरीचा वावर मळा परिसरात वाढला होता. पुराचे पाणी ओसरल्यावर मगर राजू बत्ते यांच्या विहिरीमध्ये काहींना आढळून आली. त्यानंतर मगरीने इचलकरंजी रोडवर असलेल्या बाबासाहेब पाटील यांच्या सामूहिक विहिरीत मगर शेतकऱ्यांना दिसली. विहीर खोल व पाणी जास्त असल्याने या विहिरीत मगरीने 15 दिवस तळ ठोकला होता. या मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी आमदार शशिकला जोल्हे यांच्याकडे केली होती. त्यांनी वन खात्याला सांगून शोध मोहीम राबवली होती. ग्रामपंचायत प्रशासनालाही मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यामुळे गेल्या 15 दिवसापासून या मगरीच्या हालचालीवर तेथील शेतकरी व नागरिकांनी लक्ष ठेवले होते. सुमारे 100 लोकांची लोकवस्ती असलेल्या पाटील मळ्यातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. गुरुवारी सकाळी सदर मगर विहिरीतून बाहेर काढून ऊसाच्या शेतात गेल्याच्या खुणा सुनील पाटील, उल्हास पाटील, शरद पाटील, अमर पाटील, सचिन पाटील, रवी पाटील, गौरव पाटील, पारस पाटील यांना दिसल्या. त्यांनी त्या खुणाच्या आधारावर पाहिले तर मगर ऊसाच्या शेतात होती. या मगरीला पकडणे या युवकांना शक्य नव्हते. त्यामुळे घटनास्थळी जयसिंगपूरच्या वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. या टीमचे अभिजित खामकर, शुभम रास्ते, सचिन सुरपुसे, सुनील मोरे, शुभम जत्राटे, श्रवण पवार, निरंजन यादव, अक्षय सासने, सुमित धोत्रे, गणेश कदम, साई रसाळ यांनी मोठ्या धाडसाने मगरीला पकडून जेरबंद केले. घटनास्थळी ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे, चिकोडी वन खात्याचे RFO रक्सगी यांच्या मार्गदर्शनाखाली वन खात्याचे बनसे व प्रशांत तळवार यांनी भेट देऊन पाहणी केली. मगर मोठी असल्याने 8 ते 10 जणांनी उचलून मगरीला टेम्पोतून चिकोडीला पाठवण्यात आले. स्थानिक युवक सुनील पाटील म्हणाले, गेल्या 15 ते 20 दिवसापासून या भागात मगरीचा वावर असल्याने सर्वजण भीतीखाली होते. रात्रंदिवस आम्ही त्या मगरीच्या हालचालीवर पाळत ठेवली होती. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली होती. अखेर गेल्या 15 दिवसानंतर मगर विहिरीतून बाहेर पडल्यानं मगरीचा शोध घेऊन स्थानिक युवक व रेस्क्यू टीमच्या साथीने मगरीला जेरबंद केल्याचे सांगितले. वन अधिकारी प्रशांत तळवार म्हणाले, मगर मोठी असल्याने तिची तपासणी करून जंगलात सोडणार असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे म्हणाले, गेल्या 15 ते 20 दिवसापासून या मगरीचा पाटील मळ्यात वावर होता. त्यामुळे मगरीच्या भीतीखाली या भागातील नागरिक होते. अखेर या मगरीला पकडण्यात यश आलं आहे. त्यामुळे धोका टळला आहे. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹಾಗೂ ರೆಸ್ಕ್ಯೂ ಟೀಮ್ನವರು ನಡೆದ ಮೊಸಳೆಯನ್ನು ನಮಗೆ ಹಸ್ತಾಂತರ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಆ ಮೊಸಳೆಯನ್ನು ನಮ್ಮ ರೇಂಜ್ ಆಫೀಸ್ಗೆ ಹೋಗಿ ಅದು ಫಸ್ಟ್ ಏಡ್ ಏನು ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆಯೋ ಏನು ತೊಂದರೆ ಇದೆಯೋ ಎಲ್ಲ ಚೆಕಪ್ ಮಾಡಿ ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಏನು ತಿಳಿಸ್ತಾರೋ ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಅದು ಎಲ್ಲಿ ಬಿಡೋದು ಏನು ಮಾಡೋದು ಅವ್ರ ಮೇಲಾಧಿಕಾರಿನ ಒಪಿನಿಯನ್ ಮೇಲೆ ಇದಾಗಿರುತ್ತೆ. ಅವ್ರದ್ದು ಎತ್ತು ಮತ್ತು ಬೇಜಿ ಎಷ್ಟೈತೆ ರೀ? ಏನೈತೆ ರೀ ವೇಟ್ ಲೆಂತ್? ಅದು ಲೆಂತ್ ಅದು 7 ಫೂಟ್ 700 ಫೂಟ್ ಇದೆಯಾ? 7 ರೀ. ಮತ್ತು KG ಎಷ್ಟೈತೆ ರೀ? ಅದು KG ವೇಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ. ಈಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹೋಗಿ ವೇಟು ಎಲ್ಲ ವೇಟ್ ಮಾಡಿ ಅದು ವೆಟರ್ನರಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಂದು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಚೆಕಪ್ ಆಗಿ ಅದ್ರ ಮುಂದಿನ ಅಧಿಕಾರಿಗಳು ತಿಳಿಸ್ತಾರೆ. ನಿಂದು ಹೆಸರು ಸರ್? ನಮ್ಮ ಹೆಸರು प्रशांत तळवार. मगर पकडण्यात यश आली. जी मगर आम्हाला गेल्या 8 दिवसापासून 15 दिवसापासून सगळ्यांना त्रास देत होती. आम्ही तर पाटीलमाळमध्ये राहिला आहे. आमच्या जवळच त्या विहिरीत होती. ती रोज आमच्या इकडच्या तिकडच्या शेतात वगैरे फिरत होती. त्याला आज आम्हाला रेस्क्यू टीमच्या जयसिंगपूरच्या रेस्क्यू टीमच्या सहाय्याने त्याला आज मगर पकडण्यात यशस्वी कामं. ओके सर. जयसिंगपूरला WCRS म्हणजे वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू सोसायटी हे आमचं टीमचं नाव आहे. आम्ही ऑल ॲनिमल सगळे म्हणजे कुठलं पण ॲनिमल असं पकडतो. फक्त आम्ही महाराष्ट्रामधनं पकडतो. तर कर्नाटकमध्ये आम्हाला फोन आलेला की बाबा आमच्या विहिरीमध्ये मगर आहे. त्यासाठी आम्ही सकाळी आलो, बरोबर 7-7:30 वाजता इथं आम्ही आलेलो. सगळं फिरून बघितलं, ऊसामध्ये मगर होती. मग आम्ही जाऊन जरा व्यवस्थित ते रेस्क्यू केलं. चिकोडी फॉरेस्टवाले आले, त्यांच्या ताब्यात आम्ही देऊन टाकले. तुम्ही किती वर्षापासून काम चालू आहे तुमचं? आमचं आता जवळजवळ 13-14 वर्ष आमचं टीम काम करते. बस.
हे आमचे अध्यक्ष आहेत अभिजित खामकर जयसिंगपूर. 3 तारखेपासून जेव्हापासून पूर येऊन गेला तेव्हापासून या मगरीचा वावर ह्या आसपास होता. एका विहिरीमध्ये होती, बत्ती यांच्या विहिरीमध्ये होती. ती रात्रीतनं येऊन इथं पाटील मळ्यामधल्या एका सामायिक पाटील विहिरीमध्ये येऊन ती पडली. त्याच्यानंतर ती आसपासच्या शेतात यायचं, परत विहिरीत जायचा, हा लपंडाव तिचा कायम चालू होता. इथली स्थानिक लोक म्हणजे विहिरीपासून एकदम 10-20 फुटावरती इथं वस्ती आहे, पूर्ण मोठी वस्ती आहे. इथं लहान मुलं बाहेर असतात, जनावर असतात बाहेर. पण ह्या सगळ्या गोष्टी फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवून तरी 2-3 वेळा आले, पण कुठल्याही प्रकारचं काय पाऊल उचलले नव्हते त्यांनी. मग आज सकाळी 6 वाजता कारण त्याला मोटारी लावून पाणी उपसायचा पण प्रयत्न केला, विहीर खाली करायचा प्रयत्न केला, पण ते काय शक्य नाही आहे. आपल्या पाण्याची पातळी जास्त असल्याकारणानं ते काय ओपन झालं नाही आणि पाण्याची पातळी जवळ असल्याकारणानं ते आज सकाळी 6 वाजता विहिरीच्या बाहेर पडून तिथल्याच एका उसाच्या शेतामध्ये गेल्याचं. कारण इथली मुलं, स्थानिक मुलं, उल्हास असू दे, सुनील असू दे, बाकीची मुलं आहेत, हे कायमपणे त्याच्यावरती नजर ठेवून होती की बाबा बाहेर आले तर ओपनमध्ये येऊन ही मगर पकडली जाईल. त्या दृष्टिकोनातून यांचं रात्रंदिवस ही लोक धडपडून त्या मगरीवरती एकदम वॉच ठेवून होते. आज सकाळी ती बाहेर पडल्याबरोबर त्यांनी रेस्क्यू टीमला, जयसिंगपूरवरील रेस्क्यू टीम आहे, खामकर साहेब आहेत, त्यांची सगळी टीम आली. पण इथल्या स्थानिक मुलांच्या सहाय्यानं मगर एकदम सुरक्षितरित्या, कुठलाही अपघात न होता एकदम व्यवस्थितरित्या तिला धरण्यात आलं व चिक्कोडी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ताब्यात आता देतं तुम्ही पण बघितलं आहे. त्यामुळे त्यांनी पण लिहून दिलेलं आहे आपल्याला की बाबा सद्य अवस्थेत, चांगल्या अवस्थेत, गुड अवस्थेत ती मगर आमच्या ताब्यात दिलेली आहे. इथून पुढची सर्वस्वी जबाबदारी त्यांची असेल. पण आज इथे रेस्क्यू टीम येऊन आपल्या गावामध्ये मगर पकडली, इथल्या स्थानिक मुलांनी त्यांना सहकार्य केले, त्याबद्दल ग्रामपंचायत असू दे किंवा गावकरी असू दे, त्यांचं मी एकदम मनापासून आभार व्यक्त करतो व थांबतो. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.